तर आपण पाहतोय की ऑपरेशन टायगर सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांचं नाव आता पत्रिकेतून डावलल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे। पुण्यातल्या एका पत्रिकेतून आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव डावलल्याची माहिती मिळते। पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस या नव्या रेल्वे गाडीचं आज उद्घाटन आहे आणि याच रेल्वेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रम पत्रिकेत मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं देखील नाव आहे। मात्र आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव त्यातून डावललं गेलंय। आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्या सोबत आहेत। सागर, आता गेल्या आठवड्यात आता ठाण्यातल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव डावललं गेलं होतं, त्याचीच पुनरावृत्ती आता पुण्यात होताना दिसते। नक्की ठाण्यानंतर पुण्यामध्येही एकनाथ शिंदे यांचं नाव शासकीय कार्यक्रमातून डावलल्याची माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे। आणि आपण जर पाहिलं तर ही पत्रिका जी आहे ती आजच्या कार्यक्रमाची आहे। पुण्यामधून केंद्रीय रेल्वे मंत्री वैष्णव हे आज पुणे ते शिर्डी या रेल्वेचं लोकार्पण जे आहे ते आज करणार आहेत आणि ती गाडी सुरू होणार आहे। याच कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं नाव आहे, त्याचबरोबर खासदार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, त्याचबरोबर इतर मान्यवरांची नावं आहेत। मात्र यामध्ये एकनाथ शिंदेचं नाव या पत्रिकेमध्ये पाहायला मिळत नाहीये। आपण जर पाहिलं तर ऑपरेशन टायगर सध्या सुरू आहे, मात्र ऑपरेशन टायगर सुरू असताना त्यांचं नाव या पत्रिकेमधून पूर्णतः वगळण्यात आलेलं आहे। त्यांना या कार्यक्रमासंदर्भात कुठलीही माहिती जी आहे ती दिलेली आहे की नाही याबाबतही स्पष्टीकरण रेल्वेकडून देण्यात आलेलं नाही। मात्र जी पत्रिका अगदीच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे एकनाथ शिंदेंचं नाव पुन्हा एकदा डावललं गेलंय।